नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला आणि अद्वैतने राहुल आणि नैनाला एकमेकांना मिठी मारताना बघितलेलं असतं. जेव्हा नैना कला आणि अद्वैतला बघते तेव्हा लगेचच रिक्षा पकडून तिथून निघून जाते. तर आता अद्वैत राहुल समोर येतो. राहुल बोलायला लागतो, परंतु अद्वैत म्हणतो की आता काहीच बोलू नको आणि जोरात त्याच्या कानाखाली ठेवून देतो. कला म्हणत असते की बघितलं ना, नैनाताईला मदत करणारा हाच व्यक्ती आहे आणि मला वाटलं नव्हतं की घरातलाच हा व्यक्ती असेल म्हणून. अद्वैत राहुलची कॉलर पकडून त्याला जाब विचारत असतो की का केलंस तू असं? एका शब्दाने जर मला म्हटलं असतं की माझं नैनावर प्रेम आहे तर मी तुमचं लग्न लावून दिलं नसतं का? राहुल म्हणत असतो की अरे अद्वैत ब्रो, काय बोलतोयस तू? हे माझं आणि हिच्या बहिणीवर प्रेम असं शक्यच नाहीये. कला म्हणते की आता आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं ना काय होतं ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, तू गप्प बस, तुला मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाहीये. राहुल अद्वैतला म्हणत असतो की अरे अद्वैत, तू कोणावर विश्वास ठेवतो? या काल आलेल्या मुलीवर? अरे मी तुझा भाऊ आहे, लहानपणापासून मी तुला ओळखतोय. तुला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये आणि कशावरून हिने आपल्यामध्ये भांडणं व्हावे, आपल्यामध्ये फूट पडावी म्हणून हे सगळं केलं असेल. आणि ही मुलगी कोण आहे तुला माहितीये ना? त्या फ्रॉड फॅमिलीची मास्टर माइंड आहे ही. कला म्हणत असते की राहुल, तोंडाला येईल ते बोलू नकोस. आतापर्यंत मला पण माहित नव्हतं की तू ह्या गेमचा मास्टर माइंड आहेस म्हणून. अद्वैत म्हणतो की बोल, काय बोलायचंय तुला, काय एक्सप्लेनेशन द्यायचंय? तर राहुल म्हणत असतो की हे बघ अद्वैत ब्रो, अरे ती माझ्या हात धुवून मागे लागली आहे, इतकी मागे लागली आणि की आता मला इरिटेट व्हायला लागलंय. आज तू बघितलंस ना, ती माझ्या कशी गळ्यात पडली होती आणि तुला जेव्हा बघितलं तर ती तिथून निघून गेली. आणि ही सांगते जर खरंच आमच्या दोघांचं काही असतं तर ती आज माझ्या समोर उभी राहिली असती, माझ्या जवळ उभी राहिली असती ना, पळून नसती गेली. ब्रो हे बघ, कॉल आणि मेसेजेस बघ, मी तिला एकही कॉल मेसेज केलेला नाहीये, तिनेच मला सगळे केले. तो आपल्याला माहितीये ना ही फॅमिली कशी आहे ते. मला कॉल केला होता आणि आपल्या घराच्या समोर येऊन उभी राहिली आणि मला सांगत होती की तू आत्ताच्या आत्ता येऊन मला भेट, नाहीतर मग तुझी वाट लावेल असं म्हणाली. त्या मुलीमुळे आपल्या घरात काही तमाशा व्हायला नको म्हणून मी स्वतः बाहेर गेलो. मी बाहेर आलो आणि ती डायरेक्टली माझ्या गळ्यातच पडली. कला म्हणत असते की हे बघ राहुल, मी नैनाताईला पाठीशी घालते असा काही विषय नाहीये. नैनाताई तेवढा चुकीचा तू सुद्धा आहे, मी कोणाला पाठीशी नाही घालत आहे. आणि काय सांगतोस तू? नैनाताई तुला मेसेज करत होती, तुला इरिटेट करत होती, मग एवढं सगळं असताना तू अद्वैतला येऊन का नाही सांगितलंस? आणि आता सुद्धा जर तू नैनाताईला भेटायला आला होता आणि तुला जर तिला भेटायचं नव्हतं तर तू अद्वैतला किंवा घरातल्या कोणालाही तिच्या जवळ घेऊन आला असता ना बोलायला. पण तसं न करता तू एकटाच तिला भेटायला आलास ना, याचा अर्थ या सगळ्यामध्ये तुझाही हात आहे. राहुल म्हणत असतो की तू नको बोलूस, तू काय आहे ना हे माझ्या भावाला चांगलंच माहितीये. कला म्हणते की प्रश्न माझा नाहीच आहे, प्रश्न हा आहे की कोणी काय केलं. तू असे आढेवेडे न घेता त्याला पटेल असे उत्तर देऊ शकतोस का तू? राहुल म्हणतो की तू उगाच माझ्या भावाला माझ्या विरुद्ध भडकवू नकोस हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुल, मला नाही वाटत की तिचे प्रश्न चुकीचे आहेत ते, आणि ती खोटं बोलती असंही वाटत नाहीये मला. राहुल अद्वैतला म्हणत असतो की अरे अद्वैत ब्रो, जर खरंच मला गिल्ट असता तर मग मी इथून पळून गेलो असतो ना. तुला माहितीये ना मी तुला किती घाबरतो ते, आणि मला माहितीये की माझा भाऊ माझ्यावरच विश्वास ठेवेल. तू मला नैना खरे सोबत बघितलं म्हणून तू वाईट विचार कधीच करणार नाही ब्रो. कधी कधी जे दिसतं ते नसतं रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुलकडे जे पुरावे आहेत तेही मला दिसताय आणि तू जे बोलतीयस ना कला, तेही मला बरोबर वाटतंय. त्यामुळे तुझ्याकडे एकच पर्याय आहे की तू निर्दोष आहे याचे पुरावे शोध आणि मगच मी या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवेल. ते की ठीक आहे, लवकरात लवकर मी तुझ्या समोर कोण खरं आणि कोण खोटं हे लवकरच घेऊन ये. नैना आता घरी आलेली असते. काजू तिला विचारत असते की नैना दीदी तू कुठे गेली होतीस? तेव्हा नैना तिला उत्तर न देता तिथून जात असते. तेव्हा संगीता म्हणते की काजूने तुला काहीतरी विचारलं, सांग मला तू कुठे गेली होतीस? नैना म्हणत असते की आता बाहेर पण जाऊ शकत नाही का माझ्या मैत्रिणीकडे? जेल आहे, हे जेलमध्ये मला बंद करून ठेवलंय तुम्ही सगळ्यांनी. तुझ्या चौकशा झाल्या असेल तर मी जाऊ का असं म्हणून आता नैना तिथून निघून जाते. संगीता म्हणत असते की काय करावं या पोरीचं? आधी तर नाक कापलं होतं, आता तोंड काळ करायला सुद्धा ही बिनार नाही. काहीतरी तर करायलाच पाहिजे ह्या पोरीचं. का? आणि अद्वैत आता येत असतात तर कलाच्या मनामध्ये तेच विचार चालू असतात की याचा अर्थ नैनाताईला फसवणारा फक्त राहुल आहे आणि ही जर बातमी घरच्यांना सांगितली तर राहुल मात्र स्वतःला सेफ सोडवेल. मला आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं आणि राहुलचं हे खरे रूप सगळ्यांसमोर आणायला हवं. अद्वैत देखील मनात विचार करत असतो की हे सगळं राहुलने केलंय. खरंच हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. मला माहित होतं की माझं नैनावर किती प्रेम होतं ते. इतकंच नाही तर माझ्या लग्नाच्या आधी तो माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत होता. तो म्हणतोय ते खरंच खरं असेल की खोटं असेल? अद्वैत आणि कला दोघंही आता घरच्यांकडेच येत असतात तर ते बघून रोहिणी सरोजला
सरोजला म्हणत असते की अरे बापरे, हे दोघं तर त्यांचेच रंग खेळत होते, किती क्यूट दिसताय ना दोघं एकमेकांसोबत सरोज वहिनी. तर चालता चालता कलाचा पाय सरकतो आणि कला ही खाली पडायला लागते. तर अद्वैत तिला सावरतो. अद्वैत तेव्हा कलाला म्हणत असतो, तुझ्याशी चांगलं वागतोय त्यामुळे एवढी भारावून जाऊ नकोस, पहिल्यांदा तुझ्यावर विश्वास ठेवलाय मी. आता चांगला वागतोय याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी पुढे चांगलंच वागेल. तर कला त्याला म्हणत असते की किती बोलतोस तू. अद्वैत म्हणतो की जे बोलतो ते स्पष्टच बोलतो, बस तुझ्या अपेक्षा वाढू नये ना म्हणून बोलतोय तुझ्यासाठी. कला म्हणते की काय अपेक्षा, आणि तुझ्याकडनं अपेक्षा करून घेणं म्हणजे माझ्या गळ्याला फास लावण्यासारखं आहे. मी कशाला तुझ्याकडनं अपेक्षा करून घेऊ. कला आणि अद्वैत त्याच अवस्थेत असतात आणि आजूबाजूला सगळीकडे माणसं असतात याचं त्यांना भानच नसतं. तर रोहिणी सरोजला म्हणत असते की ह्या दोघांचं नक्की काय चाललंय. अगं वहिनी बघ ना, यांना भान सुद्धा नाही आहे की आपल्या आजूबाजूला माणसं आहेत म्हणून. तेव्हा एक काकू म्हणते की अरे अद्वैत सोड त्या कलाला, अजून रंग खेळून झालं नाही का तुमचं, आम्ही पण आहोत जरा इथे. आणि मग अद्वैत कला एकमेकांपासून बाजूला होतात. तर कला अद्वैतला आगाऊ म्हणत असते. नेहमीप्रमाणे अद्वैत कलाला अति आगाऊ म्हणत असतो. तर इकडे नैना ही प्रचंड घाबरलेली असते. तिकडे सगळं काय सुरू असेल याचा तिला आता मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याच वेळी ती राहुलला कॉल करते आणि राहुलला विचारत असते की राहुल, मी गेल्यानंतर तिकडे काय झालं, सगळं काही व्यवस्थित आहे ना. तेव्हा राहुल म्हणतो की काय सांगायचं नाही ना, सगळं काही विस्कटलंय. तुझ्या बहिणीला आपलं काही चांगलं होऊनच द्यायचं नाहीये. मी तुला म्हटलं होतं ना की मी तुला स्टेप बाय स्टेप आपल्या फॅमिलीमध्ये ऍड करेल, परंतु कलाला तसं होऊ द्यायचं नव्हतं. अगं मी माझ्या भावाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की माझं नैनावर प्रेम आहे, परंतु तो ऐकायला तयार होता. परंतु ह्या कलाने मात्र त्यालाही मॅनिक्युलेट करून टाकलं. अद्वैतने त्यामुळे माझंही ऐकून घेतलं नाही. ही कला आहे ना खूप जास्त आग लावते. तर राहुलला विचारते की राहुल कला काय म्हटली. तर अद्वैत म्हणतो की हो, कला काय म्हटली माहितीये का तुला. कला अद्वैतला सांगत होती की माझ्या बहिणीने आधी मला फसवलं आणि नंतर राहुलला, आणि हे सगळं करण्यामागे तिचा फक्त एकच हेतू आहे की तिला या घरामध्ये यायचंय. नैना आता कलावरच चिडलेली असते आणि म्हणत असते की ह्या कलाला सुद्धा ना सगळ्यांशी गोड बोलून घोळात घ्यायची सवयच आहे. तर ही स्वतः सुखी राहत नाही आणि दुसऱ्यालाही सुखी राहू देत नाही. राहुल तिला म्हणतो की नैना मला एक इम्पॉर्टंट कॉल येतोय, मी फोन ठेवतो, असं तो खोटं सांगतो आणि फोन ठेवून देतो. तर इकडे काजलने सोहमला कॉल केलेला असतो आणि सोहमला कॉल करून ती सगळ्या गोष्टी सांगते की कलाताईचा मला फोन आला होता आणि कलाताईने मला सांगितलं की त्या दिवशी अद्वैतच्या लग्नातून नैनाताई पळून गेली, ती राहुल सोबत पळून गेली होती. आता हे ऐकून सोहमलाही मोठा धक्का बसतो. सोहम विचारतो की हे कसं काय शक्य आहे आणि राहुलने हे का केलं. तेव्हा काजल म्हणते की आता हेच आपल्याला शोधायचंय आणि तुझा तो भाऊ राहुलने तर अद्वैत दाजींना सुद्धा खूप मोठा धोका दिलाय आणि तरी सुद्धा अद्वैत दाजींना त्याच्यावरच विश्वास. काजल सांगते की आपण यातलं सत्य काय आहे ते शोधूनच काढू, पण तू एक काम कर, तू ना कलाताईला भेटून येशील का प्लीज. अरे म्हणजे नैनाताईचं सत्य कळल्यापासून ती खूप डिस्टर्ब असेल. तर इकडे सोहम आणि कला दोघ जण भेटलेले असतात. कला सोहमला म्हणत असते की सोहम ऐक ना, तू राहुलवर लक्ष ठेवशील का, म्हणजे हे बघ मी तुझ्या भावाबद्दल तुला भडकवत नाहीये, पण प्लीज तू ठेवशील का. तेव्हा सोहम म्हणतो की अगं वहिनी, काजलचं आणि माझं बोलणं झालंय आणि मला सगळं कळलंय, आम्ही दोघंही तुला मदत करायला तयार आहे. काजल तिकडे नैनावर लक्ष ठेवणार आणि मी इकडे राहुलवर लक्ष ठेवेल, आणि तुला जर काहीही मदत लागली ना तर तू मला सांग, मी तुला हवी तेवढी मदत करेल. कला सोहमला थँक्यू म्हणते. तेव्हा सोहम म्हणतो की बस का वहिनी, आपलं नातं असं आहे की आपल्या नात्यामध्ये थँक्यू सॉरी नाही चालणार. सोहम आता तिथून निघून जातो. आता कलाच्या मागे सोहम आणि काजल दोघंही असतात, त्यामुळे कला आता थोडीशी निर्धास्त राहते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे राहुल एका दुसऱ्याच मुलीसोबत बोलत असतो आणि त्यावेळी कला त्याच्या पाठीमागे उभी असते. तर कला राहुलला म्हणत असते की दुसरी मुलगी होती वाटतं. राहुल तुझं हे रूप आहे ना, मी एक ना एक दिवस अद्वैत समोर आणणारच. तेव्हा राहुल कलाला म्हणतो की हो का, ऑल द बेस्ट. आबा अद्वैतला म्हणतात की पेढीवर चाललायस का. अद्वैत म्हणतो की हो. मग आबा म्हणतात की एक काम कर, सुनबाईला सुद्धा पेढीवर घेऊन जा. अद्वैत आता गाडीमध्ये कलाची वाट बघत असतो. कला आता आवरून तिथे आलेली असते आणि मग कला गाडीमध्ये बसणार. तेवढ्यात अद्वैत आता गाडी घेऊन तिथून निघून जातो. कला म्हणत असते की कसा आहे हा, म्हणजे आतापर्यंत थांबला होता आणि मी गाडीत बसणार, त्याला हे कळलं मी आले तर लगेच निघून गेला. मिस्टर चांदेकर, मी सुद्धा कला आहे हे विसरू नकोस, बघ आता मी काय करते ते. तर आता कला पुढे काय करणार हे पुढच्या भागात आपल्याला कळणार आहे. पण तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट सुद्धा. धन्यवाद.